na 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 हा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासकीय जयंतीनुसार ऐरोली सेक्टर 16 मध्ये रौद्र शंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन बाजीप्रभू उद्यान सेक्टर 16 या ठिकाणी करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती सोहळ्यानिमित्त शिवज्योत आगमन, शिव जन्मोत्सव सोहळा तसेच रक्तदात्यांसाठी रक्तदान शिबिर व शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि चित्रकलेची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी भव्य असे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते, ज्यामध्ये जवळपास 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आणि गडकिल्ले साकारण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना कळावा त्यासाठी बाईक रॅली देखील काढण्यात आली होती। तसेच सायंकाळी राजा शिव छत्रपती महाराज यांच्या सिंहासनावर अडूळ मूर्तीची तसेच प्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात व शालेय विद्यार्थिनींच्या लेझिम पथकाच्या नृत्याच काढण्यात आली होती। या सोहळ्याला शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी उपस्थिती दर्शवली। त्यावेळी त्यांचे अध्यक्ष राहुल खुरपडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे या सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक व भारतीय जनता पार्टी इतर पदाधिकारी यांनी देखील उपस्थिती दर्शवत महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले। यावेळी संजीव नाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, रौद्र शंभो प्रतिष्ठान यांच्या वतीनं सालाबादाप्रमाणे ऐरोली भागामध्ये देशाचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव खूप दिमाखामध्ये या ठिकाणी पार पडतो आणि आज मला आनंद आहे की या निमित्तानं अनेक नवी मुंबईच्या भागांमध्ये मिरवणुका, विविध दानपट्ट्यांचे कार्यक्रम असं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आपण महाराजांना अभिवादन करूया की त्यांनी खऱ्या अर्थानं रुजवलेली शिवशाही, लोकांच्या प्रती असलेलं महाराजांचं प्रेम, रयतेचं प्रेम हे आपण त्या काळामध्ये बघितलेलं आहे। आज ऐरोली भागामध्ये माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सर्व मंडळी चांगलं काम करतायत। मला विश्वास आहे की महाराजांना अपेक्षित असलेलं, अभिप्रेत असलेलं कार्य पुढच्या काळामध्ये ऐरोलीमध्ये होईल असा विश्वास व्यक्त करतो। सर्व तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीनं ही मिरवणूक पार पडेल असा विश्वास व्यक्त करून त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्षापासून रौद्र शंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा मुलांना आणि जनतेला कळावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असल्याची माहिती अध्यक्ष राहुल खुरपडे यांनी दिली। रौद्र शंभो प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव 2025 मंडळाचं हे 12वं वर्ष आहे। अतिशय लहान व्यवस्थेपासून सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आज या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। जे मंडळाचं जे ध्येय होतं की आपण समाजात जे कार्य करतो, जे महाराजांचं कार्य होतं ते अख्ख्या समाजात नागरिकांपर्यंत पोहोचावं आणि आपली जी जुनी संस्कृती आहे, महाराजांचे जे विचार आहेत ते लहान थोरांच्या मनोमनी रुजवण्यासाठी आपण हा
शिवजयंती उत्सव साजरा चालू केला होता तो आता या टप्प्यात येऊन पोहोचलाय। शिवजयंती आपण साजरी करत असताना इथे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येतात। त्यात भवानी माता मंदिरातून सगळ्यात प्रथम आपल्या इकडे शिवज्योत येते। ते शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर इकडे पाळण्याचा एक वेगळा कार्यक्रम घेण्यात येतो। तो पाळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर इकडे महाआरती घेतली जाते। त्या महाआरतीला आपल्या विभागातील सगळे नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। त्यानंतर इकडे जमलेले संपूर्ण शिवभक्त हे एकत्रितपणे बाईक रॅली काढून संपूर्ण ऐरोली शहरात शिवरायांचा जयघोष करत संपूर्ण ऐरोली शहरात दुमदुमून काढतात आणि पुन्हा इकडे येतात। आणि त्याच वेळेस एका बाजूने या लहान कलाकारांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी आपण एक चित्रकला स्पर्धा आयोजित करतो, ज्याचे विषय असतात माझ्या मनातील छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले। तिथे प्रदर्शन आपण या बाजूच्या मंडपात सुद्धा लावलेले आहे। तसेच त्या मंडपात आपल्याकडून एक सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। त्या शिबिराला सुद्धा सगळ्या युवकांनी आणि महिलांनी सुद्धा यावर्षी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यानंतर आता शेवटाला कार्यक्रम जात असताना एक सुंदर असे पावनखिंडीचा अद्भुत असा प्रसंग आपल्या शिवभक्तांनी आपल्या समोर सादर केला। महिलांनी एक वेगळा कार्यक्रम सादर केला। त्यानंतर या मोठ्या अशा रथात महाराजांची मूर्ती आपण स्थापन करून शिवजयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांचे, युवा वर्गाचे आणि विविध प्रतिष्ठान आणि संघटनांचे सहकार्य लाभले। जगदंबेच्या कृपा प्रसाद